अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असणाऱ्या सुरोडी गावच्या दलित महिला सरपंच मीनाक्षी सकट यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी अखिल मातंग समाज चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी व घटनास्थळी भेट देत त्यांना धीर दिला। तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार निलेश लंके, आमदार विक्रमसिंह पाचपुते, अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक तसेच अन्य वरिष्ठांशी फोनवरून संपर्क साधत या दलित महिला सरपंचाला न्याय देण्याची व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। त्यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना घेराव घालत आरोपीला अॅट्रॉसिटी अंतर्गत 4 दिवसात अटक कशी झाली नाही असा संतप्त सवाल केला। सुमारे 50 जणांच्या संतप्त समाज बांधवांनी पोलीस स्टेशन समोरच 2 तास ठिय्या दिला। तसेच पोलीस प्रशासनाच्या विरोधात प्रसार माध्यमांशी बोलताना कठोर प्रतिक्रिया देत निषेध केला। तसेच याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचंही स्पष्ट केलं। अखिल मातंग समाज चळवळी अंतर्गत जमलेल्या अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही यावेळी पोलीस निरीक्षकांना निवेदन देत आरोपीला 2 दिवसात अटक न झाल्यास राज्यभर मोठे आंदोलन छेडले जाईल व याची संपूर्ण जबाबदारी श्रीगोंदा पोलिसांची असेल असा इशाराही दिलाय। यावेळी आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। फुले शाहू आंबेडकरांचा विजय हो, फुले शाहू आंबेडकरांचा विजय हो। जेलच पाहिजे, झालीच पाहिजे, आरोपींना अटक 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 झालीच पाहिजे। सर्चिंग वगैरे काय असेल ना ते आरोपींचं एसडीपीओ सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 2 पथक तयार केलेले आहेत। त्याच्यानुसार आम्ही कंटिन्यू त्या आरोपीचा शोध घेत आहोत। काल रात्रीही नगरचा रेल्वे स्टेशन आणि इतर 2 ठिकाणी ज्या माहिती मिळाल्या होत्या त्या आणि जे संशयित नंबर मिळाले होते त्या सगळ्यांचे नंबर शोधून त्यांचे लोकेशन्स घेऊन आम्ही त्यांचा शोध घेत आहोत। अजून तरी काही आरोपी मिळालेले नाही आहेत। आजही माझी सकाळपासून एक टीम 4 जणांची कंटिन्यू एक छोटीशी माहिती मिळाली होती, एक क्ल्यू मिळाला होता, त्याच्यावर ते कंटिन्यू काम करत आहेत। त्याच्या CDR बद्दल काय सांगू शकता तुम्ही? ते नाही, CDR SDR बद्दल मी बोलू शकत नाही, ते तपासी अधिकारी सांगतील, मला नाही सांगता येईल। लाज वाटली पाहिजे प्रशासनाला। अरे तुम्ही अधिकाऱ्यांचं काम नाही का? आम्ही जीव तोडून विनंती करतोय की बिचारी मुलगी मेल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला न्याय देणार आहे का? असं लेखी द्या का 2 दिवसामध्ये आम्ही अटक नाही केली तर तुम्ही म्हणाल ते आम्ही ऐकू। परंतु आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं आहे का, अण्णाभाऊ साठेंनी शिकवलेलं आहे, लवजी वस्ताद साळव्यांनी शिकवलेलं आहे का न्यायाच्या मार्गाने जा। म्हणून आज आम्ही शांत आहे। आम्ही हात जोडून विनंती करतो, या महिलेला जर तुम्ही न्याय देऊ शकला नसाल तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही प्रशासनापुढे मांडल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला 27 तारखेला माहित होतं ना अशी एक अॅट्रॉसिटीची केस रजिस्टर आहे आणि हे 3 आरोपी 29 तारखेला तुम्हाला माहित होतं, डिपार्टमेंटला माहित होतं, काय केलं तुम्ही त्या 27 पासून त्या तुम्हाला माहित होतं? आजवर करू नका सर की तुम्हाला माहित नव्हतं, आम्हाला माहित नव्हतं, मलाच माहित होतं, माझ्याकडे तपास नाही। ते लोकांनी जायला भेटू ना त्या गोष्टी काय ह्यांनी सहज हातावर केले, लक्षात घ्या। साहेबांना भेटायचं, तुम्हाला एसपी पण नको, जमत नाही, DYSP साहेबांच्या बाहेर बसायचं। काय संबंध माझा? तो काही सांगेल, आहे का तुमच्याकडे पुरावे? काही तो काही सांगेल, तो उद्या 50 लाख दिले म्हणेल, 5 कोटी दिले म्हणेल, नाही तो उद्या काही म्हणेल म्हणून तुम्ही त्याच्या ऐकण्यावर विश्वास ठेवताय का? तो आरोपी आहे, आरोपी कधी अटक तुमचे पती एक्सपायर झाले, एवढा डिस्प्यूट असताना तुम्हाला कायदेशीर सगळी मदत कोणी केली बरं? सर्वांच्या समोर सांगा। यांच्या तुम्ही केली मला मदत, यंत्रणा राबवा ना। स्क्रीनशॉटच घेतले गेले, त्याच्या आधारेच न्यायालयात आम्ही पहिला बेल कॅन्सलेशन करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, ते पण त्यांना सांगितलं, विचारा त्यांना। आणि त्याच्यासाठी रिकामा ठेवलाय म्हणजे हे का नाही टेक्निकली समजून घेऊ ना सर। जागा आमची 7-12-8 आमचा आहे, त्याच्यामध्ये कुठल्या तरी 13 व्यक्तीचं पोकलिंग आहे।
तुम्ही हलू शकता का आम्ही हलू का आम्ही जाळून त्या टाकू? संदर्भात आम्ही जाळून टाकू का? त्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे संबंधित बरं डिपार्टमेंट आम्ही तुम्हाला अशी नाही एकेका मुद्द्यावर पूर्ण ऐका. तुम्ही नाहीच म्हणून उत्तर देणार एकेका मुद्द्यावर पूर्ण ऐका. तुम्ही आमचे समाधानकारक उत्तरच येत नाही. तुमच्या बाजूने उत्तर देण्यासाठी बोला बोला ही जागा कुणाची आहे यासाठी संबंधित डिपार्टमेंटला पत्रव्यवहार केलेला आहे. तो SDPO सरांनी केलेला आहे. त्याच्यात काय ते डिसाईड होईल. जागेचा डिस्प्यूट समोरून आलाय का तुम्हाला? हो जागेचा डिस्प्यूट आलाय का? हो. काय डिस्प्यूट रेज झालाय? आता ते कागदात असेल. बरं आम्ही आता या ताईने आमच्या ताईने चौथी तक्रार दिली की माझे 7 बारे हे माझे 8 माझ्या जागेमध्ये अनोळखी इस्माने अशा पद्धतीने एक पोकलॅन लावलेले त्याच्यामध्ये एक भविष्यात जाऊन बॉम्ब सदृश वस्तू असू शकते किंवा काय ती कंप्लेंट तुम्ही रजिस्टर करून घेऊन त्याला हलवून जागा आहे त्याची जागेचं व्हेरिफिकेशन करून त्या जागा जर त्यांच्या मालकीची असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली. तुम्ही दिलेले कुठल्या आधारावर उतारे दिले नाही का? पुरावे दिले हो साहेब मला नाही सांगता यायचं. आबासी अधिकाऱ्यांना सांगता येईल ना, मला कसं सांगता येईल? सांगा ना तुम्हाला काय त्याचं काय बाहेर राहिलं आम्हालाही कळेल ना. आम्हाला शिंदे सर अटक कधी करताय आरोपींना? आम्ही त्या पोकलेन संदर्भात आता एक कंप्लेंट देतो तुमच्याकडे. ठीक आहे, द्या तुम्ही एक अर्ज द्या. मी पुन्हा त्या संबंधित डिपार्टमेंट जे आहे तिन्ही डिपार्टमेंटला कोणत्या डिपार्टमेंटला? BDO आणि तहसीलदारांना. काय संबंध त्यांचा? आमच्या 7 बारे 8 आल्यानंतर आमची जागा सिद्ध होते ना साहेब. सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमणासंदर्भात किंवा डिस्प्युटेड प्रॉपर्टी संदर्भात मोठमोठ्या मुद्द्यांवर व्यवस्थित गाईडलाईन्स करून एक जजमेंट दिलेलं आहे. त्यामुळे ती जागा कोणाची आहे हे ठरवायचा पोलिसांना अधिकार नाही आहे. जागा कुणाची आहे हे ठरवायचा अधिकार संबंधित डिपार्टमेंटला आहे, पोलिसांना तो अधिकार नाही. म्हणूनच कुठल्याच अतिक्रमण पोलीस डायरेक्ट काढत नाही. परंतु त्यांच्या घराच्या शेजारी अशी वस्तू असताना आपल्या काय करूयात प्रशासन काय करत नाही ना त्याच्या जागेत जाऊन आपण आपलं शेड मारू त्या जागेत आपल्या घर बांधू जाऊन राहू भाऊ कोण काय करते ना मग तहसीलदार बघेल व्हिडिओ बघेल मग आपण तेव्हा त्याला उत्तर देऊ. बरोबर बोल तुम्हाला आमच्या जागेत आल्यावर व्हिडिओ पाहिजे तहसीलदार पाहिजे आणि त्यांच्या जागेत गेल्यावर आम्हाला अटक करतो ह्या पुढे तुमचा त्यांच्या जागेत आम्हाला लगेच अटक करणार तुम्ही आणि आमच्या जागेत आल्यावर तहसीलदार आला व्हिडिओ आला अहो त्या जागेपासून क्राईम झालाय एका महिलेचा मृत्यू होण्याची घटना घडते आपण या गोष्टीला थोडंफार वेळ यांनी 2 दिवसात नाही आली तर तिसऱ्या दिवशी माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या मात्या भगिना ताईला माझ्या कार्यकर्त्यांना आमच्या समाजाला की रोडवर उतरायची वेळ आणू नये म्हणून पोलीस महाराष्ट्रातले की सगळे पदाधिकारी कार्यकर्ते येतात. तरी इथल्या पोलीस चौकीला इथल्या साहेबांना की ह्यांना हात जोडून मी सांगतो की त्यांना 2 दिवसात जर अटक जर त्यांना आम्हाला दाखवलं तर आम्ही की रस्त्यावर उतरायची आमच्या आया बहिणीला वेळ आणू नका. नाही काय सांगाल तुम्ही या ठिकाणी सगळे ठिय्या मांडून बसलाय? मी संतोष भवन शेलार पारनेर. मी मातंग एकता आंदोलन या संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे. आमच्या ताई मीनाक्षी ताई श्रीगोंदा तालुका सुरोडी गावामध्ये त्यांच्यावर गेले 2 दिवसापूर्वी एक प्राणघातक हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींवर 2-3 गुन्हे दाखल केले आहेत तरीही अजून त्या पोलीस प्रशासनाने त्यांना अजून अटक केली नाही. मला असं वाटतं या आरोपींपाठीमागं मोठं काहीतरी षडयंत्र असावं. दुसरं त्यांना आमची एक विनंती आहे या संघटनेच्या वतीनं या आरोपींना सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा यामध्ये सह आरोपी करावं. त्याबद्दल पोलिसांनी सगळ्यात महत्वाची कारवाई करावी आणि जर या कारवाई जर नाही झाली लवकरात लवकर तर या राज्याचे माजी गृह राज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या आदेशानुसार अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं मोठं आंदोलन छेडण्यात येईल अशी शि देतो. तुमचं गाव कोणतं आणि कशासाठी आलं? माझं गाव लोणी व्यंकनाथ. मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून आज या गावामध्ये सुरोडी गावामध्ये या महिलेवर आमच्या मुलीवर जो अत्याचार झाला तिच्या 2-3 वेळा असं घटना घडलेल्या आहेत आणि ही शेवटची अशी घटना होती की तिचा या घटनेमध्ये प्राणघातक हल्ला झाला, तिच्यावर जीव तिचा गेला असता. परंतु आज 4-5 दिवस झालं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे निवेदन जातात. पुण्यातून काही लोक काल आले, परवा दिवशी
औरंगाबादहून आले, त्याच्या अगोदर पुण्यातून आले, आज पारनेर, आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव ह्या सगळ्या विभागातून लोक इथं येऊन सुद्धा रोज निवेदन देतात, परंतु अजून आरोपी सापडले नाहीत. या आरोपींना ताबडतोब कसं ताबडतोब त्यांच्या पोलीस स्टेशनला आणून त्यांना कसं अटक करण्यात यावा अशी सर्व संघटनेच्या वतीने आम्ही विनंती करतो. तुम्ही लोणी व्यंकनाथ म्हणजे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या गावचे हो, त्यांनी काय पाठपुरावा केला का नाही? हो, त्यांनी मला 2-3 वेळा फोन केले. मी 2-3 दिवसामध्ये येतो. मी त्यांचा सक्का चुलत भाऊ आहे. त्यांनी मला 2-3 फोन केले. अमित गोरखे म्हणले माझे 2 दिवसामध्ये मी इथे येतो, म्हणजे आपण त्याच्यासाठी. सर, तुम्ही अखिल मातंग समाज चळवळी महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात, तर बरेच लोक 50-50 लोक या ठिकाणी तुम्ही आलेत सगळेजण. नेमकी कशी घटना आहे ही? लाजिरवाणी गोष्ट आहे खरंच, तर काय मागण्या राहतील तुमच्या अधिकाऱ्यांना? दिनांक 5 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट या 2 दिवशी या मीनाक्षी सकट या महिलेवर 2 वेळेस त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, त्यांना जाळण्याचाही प्रयत्न केला, परंतु पोलीस प्रशासनाला मात्र अद्याप जाग आलेली नाही. आजपर्यंत एकही अटक नाही. प्रथमतः आमची ही चळवळ या पोलीस प्रशासनाचा धिक्कार करते. त्यानंतर जर या पोलीस प्रशासनाने 8 दिवसाच्या आत आरोपी अटक केले नाही तर आम्हाला प्रत्येक तालुक्यात रस्ता रोको आंदोलन करावं लागेल आणि ही पोलीस प्रशासनाला आम्ही जाणीव करून देतोय. त्यासाठी त्यांनी या केसकडे लक्ष द्यावं आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावं. 2 दिवसाच्या आत जर अटक झाली तर बरं होईल, नाही तर सर्व चळवळीचे सर्व जेवढे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या चळवळी आहेत, जेवढ्या संघटना आहेत, या सर्व संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. 15 तारखेला घटना घडली. खरं तर या पोलीस स्टेशननी आरोपींना अटक करायला पाहिजे. आरोपी मोकाट हिंडतात असं यांचं म्हणणं आहे. तर काय म्हणणं आहे? तुम्ही कुठून आला? काय म्हणणं? मी सतीश पंचरा, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संघटक, तसेच अखिल मातंग समाज चळवळीचा महाराष्ट्र राज्य सन्मुख. माझं असं म्हणणं आहे की मीनाक्षीताई सकट यांच्यावरती 3 दिवसापूर्वी जीवघेणा जो हल्ला झाला, तो हल्ला झाल्यानंतर सुद्धा आज 3 दिवस होऊन सुद्धा प्रशासनाने आरोपींना अटक केलेली नाहीये. प्लस त्यांना जी सुरक्षा दिलेली आहे प्रशासनाने, आज आम्ही जाऊन तिथं बघितलं, स्वतः समक्ष बघितलं, तर त्या पोलिसांकडे साधी काठीही नाहीये. म्हणजे प्रशासन काय नेमकं करतंय आणि प्रशासनाने जर याची 3 दिवसात दखल घेत नसेल तर इथून पुढे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही खंबीरपणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा मीनाक्षीताई सकट यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, याची प्रशासनाने दखल घ्यावी. तुम्ही DSS चे पदाधिकारी आहेत, तुम्ही त्यांच्या घरी भेट दिली, काय म्हणणे तुमचं? मी बारकू जयराम गायकवाड, राजगुरुनगर खेड, जिल्हा पुणे या ठिकाणावरून या सुरोडी गावच्या सरपंच मीनाक्षीताई सकट यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झालेला आहे त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही आज श्रीकोंदा पोलीस स्टेशन समोर आंदोलन छेडत आहोत. यांना मीनाक्षीताईंना संरक्षण मिळावं आणि संरक्षण पोलीस स्टेशन कडून मिळालेलं आहे, परंतु साधी त्यांच्याजवळ काठी सुद्धा नाही. जे पोलीस स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीत ते आमच्या भगिनीचं काय संरक्षण करू शकणार आहेत? याबाबत सर्व अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करेल की आमच्या ताईंचं संरक्षण हे शस्त्र त्यांना मिळावं आणि या संधीचा फायदा किंवा या झालेल्या या घटनेपासून त्यांना संरक्षण म्हणून काहीतरी संरक्षणाची जबाबदारी म्हणून त्यांना शस्त्र देण्याची आमची विनंती राहील आणि DSSच्या वतीने आम्ही त्यांना संपूर्ण पाठिंबा देतो. आणि जर हे प्रकरण आरोपींना अटक झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करण्याची आम्ही तयारी करीत आहोत.